मित्रांनो, आपण या बाबांना बघतोय या ठिकाणी. या बाबा या एरियामध्ये फार दूरदूरपर्यंत प्रसिद्ध आहेत. अनेक आजारांवर हे बाबा औषध देतात. तर आपण स्वतः त्या बाबांना विचारू, कारण कसं असतं, काही जणांकडे दवाखान्यासाठी पैसे नसतात आणि आपण बाहेर ॲलोपॅथी वगैरे करून थकून जातं माणूस. त्यामुळे शेवटी माणूस आयुर्वेदावर येतं. त्यामुळे अनेक ठिकाणी जे ते या बाबांचं या ठिकाणी फायदा झालेला आहे अनेक जणांना. बाबा नमस्कार. नमस्कार बाबा, तुमचं गाव कुठलं? खडकर तालुका कुठला? एरंडोल तालुका, एरंडोल तालुका. नवनाथ मंदिरवर राहतो मी. बरं बाबा, आपण कुठल्या आजारावर औषध देता? मुतखड्याचं, बाईशीचं, दम्याचं. हां, कमरेला गॅप असेल त्याला ऑपरेशन करायची गरज नाही. बरं. कावीळ कसं बी असू द्या, 2 दिवसात तुम्ही कावीळ कुठे बी जाण तपासून घ्या. बरं, म्हणजे कावीड वगैरे, मुतखडा, कोणतं करा ना, आज पॅरालिसिस वगैरे. पॅरलेसवाला लगेच उठून जातो, एकाच पुडीमध्ये उभा राहून जातो तो बस. बरं, आपण आणि बाबा तुम्हाला जर फोन आला तर तुम्ही स्वतः घरी जाणार का पेशंटच्या? शेवट घरी जातो मी. नाही कोणाला औषध पडलं तर त्याला पैसे परत देऊन देतो, माझं औषध परत घेऊन घेतो. बघा दादांनो, या ठिकाणी बाबांचा काय मोटरसायकलवर प्रवास आहे. आपण या ठिकाणी या ठिकाणी मी अनेक जणांच्या तोंडून ऐकलेलं होतं की या बाबांचा अनेक जणांना फायदा झालेला आहे. तर स्वतः आज ते बाबा भेटले, ज्यांना जे बाबांनी जे सांगितलं आहे, अनेक प्रकारचे जे आजार आहेत या बाबांच्या हाताने बऱ्याच लोकांना फरक पडलेला आहे. ज्यांना कोणाला आपल्याला भेटायचं असेल किंवा पेशंट बाहेर हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही, तुम्ही बाबांना घरी पण बोलवू शकता. तुम्ही कुठपर्यंत पेशंटच्या घरी कोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाऊ शकतात? खामगाव तालुक्यात जातो, सोयगाव तालुक्यात जातो, जामनेर तालुक्यात जातो, भुसावळ तालुक्यात जातो, चोपडा तालुक्यात जातो, शिरपूर तालुक्यात जातो, शेंदव्यापर्यंत जातो. इकडं पारोडा तालुका, धुळे जिल्हा, साक्री तालुक्यापर्यंत जातो. इकडे सांगशांत भडगाव तालुका, पाचुरा तालुका, सोयगाव तालुका, चाळीसगाव तालुका, तिकडे कन्नड घाटामध्ये पण मी जातो. अच्छा बाबा, कारण मी ऐकलं होतं नाव. आज प्रत्यक्ष तुमची मुलाखत घेण्यासाठी इच्छा झाली, तुम्ही भेटले. म्हटलं आज कसं असतं बाबा, अनेक जण खाटीवर पडू नये, त्याला उठवून देईन मी. खाटीवर पडू नये, आजाराने त्रस्त झाले, लोकांना जीवन नकोसं झालेलं आहे. अनेक आजार आज उपलब्ध म्हणजे निर्माण झालेले, अनेक आजार लोक किदरून गेलेली आहे. एक भगवंताची कृपा आणि तुमच्यासारख्या जे बाबा आहेत, इतर जडीबुटी किंवा जे सहकार्य आहे, ते तुमचं घरी जाऊन आहे, स्वतः पेशंटच्या घरी तुम्ही जाता, हे विशेष गोष्ट आहे, जोरदार. मला खोटं चालत नाही. मी नवनाथ शिष्य नाही तर नवनाथ महाराज मला रोडावर घसडून टाकतील. बरं. बाबा सांगताय की मी जर खोटं बोललो तर माझं काहीही होऊन जाईल, बरं, रस्त्यावर बरं वाईट एवढं तर कोणी सांगत नाही. पण बाबा घरी येतात. तुम्हाला काका जर औषधावर फरक नाही पडला, त्याला पैसे परत देणार तुम्ही? असं कुठंच नाही, पैसे परत कोणीच देत नाही आजकाल. पण तुम्ही म्हणताय पैसे परत देणार. हे बघा, अनुभव करून पाहा तुम्ही. अनुभव घेऊन बघा, बाबांना बोलून बघा. नाही फरक पडला तर बाबा पैसे परत देतील. पण अनेक जण चांगले झालेले आहे दादा. मी पण अनेक दिवसापासून भेटायचं म्हणत होतो, योगायोग झाला, भेटले बाबा आज. तर बाबा आपला मोबाईल नंबर सांगा. नंबर तुम्ही कार्डावर दर आहे कार्ड पेशंट, कारण का सगळ्यांना मोबाईल नंबर आज दिसायला पाहिजे. बाबांचा एक कार्ड आहे या ठिकाणी 95 037 71 064 आणि हा पत्ता आहे, नाव आहे दादांनो या ठिकाणी. तरी आपल्याला जर बाबांना भेटायचं असेल किंवा आपलं पेशंट उठू शकत नाही, तर या बाबांना तुम्ही स्वतःच्या घरी बोलवू शकतात आणि हे बाबा घरी येऊन इलाज करतील. जर तुम्हाला फरक नाही पडला तर पैसे परत मिळतील. आजकाल एवढं एकही पण एवढी गॅरंटी घेत आहे बाबा. तरी ज्यांच्या घरी पेशंट, जुने पेशंट असतील, अनेक आजार लोक माणूस लपवून ठेवतं, तर अनेक रोगापासून मुक्तता होण्यासाठी पिढा जास्ती दिवस लपवायची नाही. तर ही पिढा जर लपवली तर आपल्याला ते एका आजाराचे 10 आजार तयार होतात. परिणामी लवकर बरं होत नाही माणूस. पण लवकरात लवकर निदान केलं पाहिजे मित्रांनो. त्यासाठी हा बाबांचा पत्ता, हे बाबा आप्पा पुन्हा जोगी, गणेश नगर, खडके, सीम तालुका, एरंडोल जिल्हा, जळगाव. आणि हा 95 037 71 064 हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो. जय खानदेश मंडळी. राम राम बाबा. राम राम राम.